Hello students, good morning. See, we are learning your topic cell biology and biotechnology. See, from science and technology part 2 10th standard textbook. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक बघतोय. In previous video lecture we have seen about different commercial applications of बायोटेक्नॉलॉजी. आपण जे वेगवेगळे कमर्शियल ॲप्लिकेशन्स होते बायोटेक्नॉलॉजीचे त्याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. देर आर मेनी 7 कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड दॅट आर नथिंग बट दी फर्स्ट वन इज दी क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, सेकंड वन इज दी which are that second one is the crop biotechnology, second is the food biotechnology, human health, animal husbandry, environmental biotechnology. Like this all are commercial applications of biotechnology. See, त्याच्यामध्ये आपण बघितलं की बायोटेक्नॉलॉजी कसं हेल्प करतं. DNA फिंगरप्रिंटिंग असेल, मग आणखी फूड टेक्नॉलॉजी असेल, फूड बायोटेक्नॉलॉजी असेल, या प्रत्येकामध्ये बायोटेक्नॉलॉजी कसं हेल्पफुल असतं हे आपण तिथं पाहिलेलं आहे. नाउ इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ए न्यू पॉइंट अँड दॅट पॉइंट इज नथिंग बट दी इम्पॉर्टंट स्टेजेस इन दी field of biotechnology. Important stages in the field of biotechnology म्हणजे काय? There are mainly 3 revolutionary stages and that 3 revolutions are nothing but the first one is the green revolution, second one is the white revolution and the third one is the blue revolution. These are 3 revolutionary stages in the stage of biotechnology. See, आता ग्रीन रिव्होल्यूशनला मराठीमध्ये हरित क्रांती म्हणतात, व्हाईट रिव्होल्यूशनला मराठीमध्ये श्वेत क्रांती म्हणतात, तर ब्ल्यू रिव्होल्यूशनला मराठीमध्ये इट इज कॉल्ड ॲज अ नील क्रांती. अशा पद्धतीने ते आहे. ओके, आता या 3 पॉईंट्सचा आपण स्टडी करणार आहे, आपण अभ्यास करणार आहे. ते कशा पद्धतीने करणार आहे ते पहा. याच्यामध्ये दिलं आहे काय 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 याच्यामध्ये ॲस्पेक्ट दिलेले आहे, काय इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, व्हॉट आर दॅट इम्पॉर्टंट पॉईंट इन्क्लुडेड इन दिस पॉईंट व्हेरियस. ओके, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. सी, तुम्हाला या टॉपिकवरती काय असू शकतं तर शॉर्ट नोट विचारल्या जाऊ शकतात की कशा कशा पद्धतीनं काय काय हे असू शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट विचारले जातील. सी, आपण 1 बाय 1 बघणार आहे. पहिला आहे ग्रीन रिव्होल्यूशन. सी, ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे दी वर्ड इट सेल्फ इंडिकेट दॅट. आता फार्म कसं असतं तर ग्रीन असतं. ओके, फार्मर्स शेतकरी आपला आणि फार्म्स कसे असतात तर हे ग्रीन असतात. सी, आता मग ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे काय, व्हाय देर इज अ नीड ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन और व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. पहा, आपला जो इंडिया आहे, इंडिया इज दी डेव्हलपिंग कंट्री. ओके, 3 प्रकारच्या कंट्री असतात. एक म्हणजे अनडेव्हलप्ड कंट्री, डेव्हलपिंग कंट्री आणि डेव्हलप्ड कंट्री. ओके, अनडेव्हलप्ड, डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड. डेव्हलप्ड म्हणजे विकसित, अनडेव्हलप्ड अविकसित आणि डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील देश. ओके, अशा पद्धतीनं अवर कंट्री इज इन्क्लुडेड इन द कॅटेगरी ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. ओके, अविकसनशील पण नाही आहे आणि विकसित पण नाही आहे, तो विकसनशील देश आहे आपला. मग या विकसनशील देशामध्ये जे काही लँड एरियाज आहेत किंवा जे लँड फार्मिंग आहे, जे फार्म असतात किंवा जे लँड्स असतात, दी लँड विच आर अवेलेबल फॉर दी फार्मर्स ऑर द फार्म इज व्हेरी लिमिटेड एरियामध्ये आहेत. हे जे लँड आहेत हे कसे आहेत लिमिटेड एरियामध्ये आहेत. आता मुळातच हे लँड कसे आहेत तर लिमिटेड एरियामध्ये तर आहेतच. आणखी काय आहे त्याच्यामध्ये तर देर आर मेनी फॅक्टर विच अफेक्ट्स ऑन दी प्रोडक्शन ऑफ क्रॉप. हो की नाही, आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये जो काही रेन आहे, पावसाळा असतो तो कसा असतो अनबिलिव्हेबल असतो. म्हणजे तो कधीही सुरू होतो, जूनपासून ऑक्टोबरपर्यंत म्हणतात, बट ॲक्च्युली तो जूनपासून ऑक्टोबरपर्यंत न राहता पुढं देखील तो चालू राहतो. कधी मग आलेली पिकं जातात तर कधी गेलेली पिकं येऊ शकत नाहीत. असा पण त्या पद्धतीचं तिथं प्रकार होतं. आणि हे सगळे फॅक्टर्स काय करतात तर त्या फार्मिंगला अफेक्ट करतात. सी, आता असं जर होत राहिलं तर इंडियाची जी पॉप्युलेशन आहे ही इंडियाची पॉप्युलेशन इज व्हेरी बिगर वन, खूप मोठी पॉप्युलेशन आहे. मग एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनसाठी प्रत्येकाला देर इज अ सम कंटेंट ऑफ फूड भेटलंच पाहिजे, प्रत्येकाला अमाऊंट ऑफ फूड भेटलं पाहिजे, पण ते भेटत नव्हतं. ओके, मग स्लम एरियाज असतील, जे काही जसे एरियाज असतात, झोपडपट्टी वगैरे असतात, तिथल्या लोकांना अन्नधान्य अजून देखील मिळत नाही. मग त्याच्यावरती उपाय म्हणून काय करायचं, अगदी सगळी जनता उपाशी राहण्यापेक्षा मग तिथं एक नवीन कन्सेप्ट उदयाला आली अँड दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट द ग्रीन रिव्होल्यूशन. इट इज ऑल अबाउट दी ॲग्रिकल्चरल फील्ड
field or agricultural land. What is the main aspect or what is the main aim of that green revolution? The main aim of that green revolution is the काय आहे पहा, मॅक्झिमम yield फ्रॉम मिनिमम लँड. जसं की मी तुम्हाला सांगितलं हे जे लँड्स आहेत हे खूप कमी आहेत, मग त्या जे काही अवेलेबल लँड्स आहेत इंडियामध्ये, जे कमी प्रमाणात अवेलेबल लँड आहेत त्या कमी प्रमाणात अवेलेबल लँडवरती काय करायचं, मॅक्झिमम यील्ड कशा पद्धतीने घेता येईल आहे तेवढ्याच रिक्वायर्ड लँडमध्ये मॅक्झिमम यील्ड कशा पद्धतीने घेता येईल याच्याकडे फोकस केलं गेलं आणि याच्यावरच बेस्ड जी कन्सेप्ट डिस्कवर झाली अँड दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट दी ग्रीन रिव्होल्यूशन. लक्षात आलेलं आहे, ही जी कन्सेप्ट आहे ही काय आहे, ग्रीन रिव्होल्यूशन आहे. ओके, सी नाउ व्हॉट विच आर दी फाउंडर ऑफ दिस कन्सेप्ट. कोण आहेत याचे फाउंडर, तर याचे फाउंडर्स देर आर मेनली 2 पर्सन. The first one is the Norman Borlaug, Dr. Norman Borlaug, which is from USA, United States of America, and the second one is the Dr. M.S. Swaminathan, which is coming from India. These two are performed or played important role in the ग्रीन रिव्होल्यूशन. यांनी काय केलेलं आहे, ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे. त्यांनी काय केलं तर त्यांनी ही कन्सेप्ट उदयाला आणली की जेवढे काही अवेलेबल लँड आहेत त्या अवेलेबल लँडमध्येच मॅक्झिमम यील्ड कशा पद्धतीनं घेता येईल हे बघितलेलं आहे. मग तिथं देर आर मेनी एक्झाम्पल्स लाईक व्हीट, ज्वार, बाजरा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी काय केलेलं आहे, क्रॉप प्रोडक्शन तिथं केलेलं आहे. मिनिमम लँडमध्ये मॅक्झिमम यील्ड घेणे यालाच दिस इज नोन ॲज ग्रीन रिव्होल्यूशन. ही जी काही उत्क्रांती आहे किंवा ही जी काही क्रांती आहे याला हरित क्रांती असं म्हटलेलं आहे बाळांनो. सी फाउंडर समजले कोण आहे त्याचे, डिस्कवर्ड कोण आहेत समजले, डॉक्टर नॉर्मन बर्लॉग USA, United States of America, and Dr. M.S. Swaminathan from India have valuable contribution in the green revolution as I told you just now. काय आहे तर त्यांचं व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन आहे कशामध्ये तर ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये. सी व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट, Indian Agricultural Research Institute. Here are the some institutes which are continuously working for the Green Revolution. Green Revolution मध्ये व्हेरियस टाईप्सच्या इन्स्टिट्यूट्स वर्क करत आहेत आणि त्या इन्स्टिट्यूट कोणत्या आहेत त्या इन्स्टिट्यूटची वेगवेगळी इथं नावं दिलेली आहेत. लेट्स सी वन बाय वन. सी इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट IARI विच इज सिच्युएटेड ॲट दी दिल्ली. ओके, ही जी आहे ही कुठं आहे तर दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. द नेक्स्ट वन नॅशनल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर. आता सिट्रस म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हे कुठं असणार आहे. व्हॉट इज it is obviously situated at city Nagpur. And the third one is the Indian Institute of Science. Okay, Indian Institute of Science, and these institutes are continuously work for the green revolution or the best performance for the green revolution. Green revolution साठी कोणत्या संस्था कार्यरत आहेत तर या वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. समजलेलं आहे ग्रीन रिव्होल्यूशन काय आहे. ग्रीन रिव्होल्यूशन इज नथिंग बट दी इट्स ऑल अबाउट मॅक्झिमम यील्ड प्रोडक्शन घेणे कशामध्ये मिनिमम लँडमध्ये मॅक्झिमम यील्ड क्रॉप प्रोडक्शन घेणे. दिस इज ऑल अबाउट ग्रीन रिव्होल्यूशन. सी द नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेज इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज नथिंग बट दी व्हाईट रिव्होल्यूशन. सी आता व्हाईट रिव्होल्यूशन आणि ब्रॅकेटमध्ये मी काय लिहिलेलं आहे तर मिल्क लिहिलं आहे. का लिहिलं आहे मिल्क, व्हॉट इज द कलर ऑफ मिल्क. सी इथं तुम्हाला क्लू पाहिजे असेल तर मी इथं लिहिते फार्म. फार्म कसं असतं तर ग्रीन असतं. सो द नेम वॉज डिस्कवर्ड अँड दॅट नेम इज नथिंग बट दी ग्रीन रिव्होल्यूशन. द सेकंड वन इज दी व्हाईट रिव्होल्यूशन. व्हाईट रिव्होल्यूशन इट इज रिलेटेड विथ दी मिल्क. द कलर ऑफ मिल्क इज दी व्हाईट, देअरफॉर इट इज नोन ॲज व्हाईट रिव्होल्यूशन. सी नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज दी व्हाईट रिव्होल्यूशन. सी इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ डेअरी अँड डेअरी प्रोडक्ट्स. काय करायचं आहे या अंडर दी इन्फ्लुएन्स ऑफ दिस व्हाईट रिव्होल्यूशन इट्स ऑल अबाउट दी इन्क्रीज और एन्हान्समेंट ऑफ दी प्रोडक्ट्स ऑफ डेअरी अँड व्हेरियस डेअरी प्रोडक्ट्स. काय करायचं जे डेअरी प्रोडक्ट आहे हे काय करायचं इन्क्रीज करायचं. अँड हू इज परफॉर्म इम्पॉर्टंट रोल और प्लेड इम्पॉर्टंट रोल इन दिस इज दी डॉक्टर वर्गीस कुरियन. कोण आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. दिस कॅरीड आउट ऑल अबाउट व्हाईट रिव्होल्यूशन. यांनी काय सांगितलं तर
दूध दुभते. आपल्याला माहिती आहे आपला जो फार्मर आहे हा काय करतो, फार्मिंग बरोबर आणखी जोडधंदे म्हणून वेगवेगळे व्यवसाय केले जातात. मग ते वेगवेगळे व्यवसाय हे तेवढ्या पुरतेच मर्यादित न राहता ते नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती त्याचं कसं ते नेता येईल, कसं ते उपयुक्त आहे हे कोणी सांगितलेलं आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन. अँड इट्स ऑल अबाउट दी व्हाईट रिव्होल्यूशन अँड इट इज रिलेटेड विथ दी मिल्क. मिल्क म्हटल्यानंतर व्हेरियस डेअरी प्रोडक्ट आले म्हटल्यानंतर डेअरी प्रोडक्शन तिथं वाढणारे जे काही मिल्कपासून तयार होणारे डेअरी प्रोडक्ट्स आहेत, डेअरी प्रोडक्शन आहे याचं इल्ड इन्क्रीज करणं. अँड दॅट इज नथिंग बट दी व्हाईट रिव्होल्यूशन. ओके, इट्स ऑल अबाउट दी व्हाईट रिव्होल्यूशन. लक्षात राहील. पहिल्यामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन, फार्म कसं काय करायचं, आपलं जे अन्नधान्य आहे याचं प्रोडक्शन कसं वाढवायचं. सेकंडमध्ये डेअरी प्रोडक्शन कसं इन्क्रीज करायचं. अँड दॅट इज नथिंग बट दी व्हाईट रिव्होल्यूशन. नाव वी आर मूविंग टुवर्ड दी ब्लू रिव्होल्यूशन. ब्लू रिव्होल्यूशन, व्हॉट इज द कलर ऑफ वॉटर. वॉटरचा कलर कसा असतो तर ब्लू असतो. सो लक्षात ठेवताना लक्षात कसं ठेवणार आहे, ग्रीन रिव्होल्यूशन फार्म. ओके, सेकंड वन इज दी व्हाईट रिव्होल्यूशन मिल्क अँड द थर्ड वन इज दी ब्लू रिव्होल्यूशन वॉटर. ओके, आता काय आहे ब्लू रिव्होल्यूशन, व्हेरी सॉरी, प्रोडक्शन ऑफ युजफुल ॲक्वॅटिक ॲनिमल विथ दी हेल्प ऑफ वॉटर. काय करायचं, प्रोडक्शन वाढवायचं कोणाचं तर युजफुल ॲक्वॅटिक ॲनिमल्स विथ दी हेल्प ऑफ वॉटर. वॉटरचा यूज करून काय करायचं आहे आपल्याला, प्रोडक्शन ऑफ युजफुल ॲक्वॅटिक ॲनिमल. ॲक्वॅटिक ॲनिमल असे ॲक्वॅटिक ॲनिमल की जे युजफुल असतात फॉर इटिंग पर्पज, फॉर अनादर पर्पज, जे कशासाठी ॲक्वॅटिक ॲनिमल्स आपल्याला युजफुल असतात त्यांचं प्रोडक्शन वाढवायचं. हे काम कोणाच्या अंडर केलं गेलं, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ब्लू रिव्होल्यूशन. ओके, तर लक्षात राहील काय आहे, प्रोडक्शन ऑफ युजफुल ॲक्वॅटिक ॲनिमल्स विथ द हेल्प ऑफ वॉटर. सी फॉर दिस blue revolution there is a one mission is carried out and that mission is nothing but the Neela Kranti mission. Okay, which is discovered in 2016. हे जे नील क्रांती मिशन आहे हे किती साली डिस्कवर्ड केलं गेलं किंवा किती साली कॅरीड आउट केलं गेलं तर ते 2016मध्ये कॅरीड आउट केलं गेलं. सी आफ्टर दॅट फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू, कोटला हे कटला, व्हेरी सॉरी, रोहू, कटला हे पण काय केलं गेलं, त्यांचं प्रोडक्शन तिथं वाढवलं गेलं. फ्रेश वॉटर म्हणजे आपल्या रेग्युलर वॉटरमध्ये असणारं. ओके, म्हणजे रिव्हर असेल, पॉन्ड असेल याच्यामध्ये जे असतात त्यांना काय म्हटलं जातं, फ्रेश वॉटर असं म्हटलं जातं. आफ्टर अदर फिशरी प्रोडक्ट लाईक श्रिम्स अँड लॉबस्टर्स विल ऑल्सो डन अंडर दिस प्रोजेक्ट. ओके, मग जे काही प्रकारचे सगळे मासे असतात, ओके, मग ते फ्रेश वॉटरमधले असू दे, आणखी काही फिशरी प्रोडक्टसाठी लागतात, काही जे मासे असतात हे फॉर रिसर्च पर्पज लागतात, असे जे काही वेगवेगळे प्रोडक्शन आहे ते काय करायचं, प्रोडक्शन ऑफ युजफुल ॲक्वॅटिक ॲनिमल्स, जे युजफुल ॲक्वॅटिक ॲनिमल आहेत त्यांचं प्रोडक्शन करायचं विथ द हेल्प ऑफ वॉटर. पहा सगळ्यांना मस्त उद्योग माहिती आहे, तेच आहे हे सगळं. अशा पद्धतीनं दीज आर दी इम्पॉर्टंट स्टेजेस इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, या 3 पॉईंटवरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. राईट अ शॉर्ट नोट ऑन ग्रीन रिव्होल्यूशन, राईट अ शॉर्ट नोट ऑन व्हाईट रिव्होल्यूशन, राईट अ शॉर्ट नोट ऑन ब्ल्यू रिव्होल्यूशन. ओके, तर ते तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजेत. बोर्डवरती जेवढे काही पॉईंट लिहिलेले आहेत तेवढे पॉईंट नोट डाऊन करून घेतले तरी चालतील आणि विथ दी हेल्प ऑफ दिस पॉईंट यू कॅन इन्क्रीज युअर आन्सर इन दी आन्सर पेपर. ओके, हे जे पॉईंट्स दिलेले आहेत ते पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि ते पॉईंट्स नोट डाऊन करून घेतल्यानंतर त्या पद्धतीनं तुम्ही ते आन्सर लिहू शकता. किंवा 1 मार्कसाठी काही विचारतील, ग्रीन रिव्होल्यूशन कुणी डिस्कवर्ड केलं, व्हाईट रिव्होल्यूशन कुणी डिस्कवर्ड केलं, याचं जे मिशन आहे फॉर ब्लू रिव्होल्यूशनसाठीचं जे मिशन आहे ते मिशन कोणतं आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील आणि हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, नाउ वी विल स्टॉप हिअर, विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.